सन्मानित करणार आहोत अशोक प्रल्हाद पाटील, संचालक स्कायविन स्कूल जळगाव यांना. यांना बघितल्यानंतर ऐकल्यानंतर असं वाटेल की हे शिक्षक आहेत की जीनियस, कारण गावातली मुलं यांच्या मार्गदर्शनाखाली सॅटेलाईट लॉन्च करतायत, ड्रोन उडवतायत. अशा पद्धतीनं तुम्ही रॅन्चोची स्टोरी ऐकली असेल. अगदी त्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणावर हे गावातल्या विद्यार्थ्यांना पुढे कसं शिकता येईल याविषयी शिकवतायत. मी विनंती करते आपण आपल्या भावना मांडाव्या. उद्योगाशी रिलेटेड विषय आहे म्हणून बोलतोय. जगातल्या विकसित राष्ट्रांची एक संघटना आहे OECD, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट. तिने जगाच्या अर्थशास्त्राचा इतिहास लिहिला आणि त्या जगाच्या अर्थशास्त्राच्या इतिहासाचं एक पुस्तक आहे वर्ल्ड इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ बिलिनियर पर्स्पेक्टिव्ह. आणि त्याच्यात असं म्हटलं आहे 1835पर्यंत जगातलं सर्वात श्रीमंत राष्ट्र होतं तर ते भारत. आणि अख्ख्या युरोपमध्ये जेवढा पैसा होता तेवढा पैसा फक्त भारतातल्या एका शहरात होता आणि ते शहर म्हणजे सुरत. आणि याच्या मुळाशी जर गेलो तर ते असं काय होतं तर ते होतं आपल्या एज्युकेशन सिस्टममुळे. आणि आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये असं काय होतं तर आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये तेव्हा असं होतं. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण आता मुलांना शाळेत पाठवतो. शाळेत कशासाठी पाठवतो? त्यांच्या भविष्यासाठी. म्हणजे पहिलीच्या मुलाला आपण शाळेत पाठवतो त्याच्या भविष्यासाठी. तो 20 वर्षानंतर राष्ट्राचं किंवा जगाचं भविष्य आहे. मग आपल्याला 20 वर्षानंतरचं भविष्य माहिती आहे का? आपल्याला 20 वर्षानंतरचं भविष्य माहीत नाही आणि आपण मुलांना शाळेत पाठवतो आहे भविष्यासाठी. म्हणजे एवढ्या गर्क अवस्थेमध्ये आपली एज्युकेशन सिस्टम चाललेली आहे. त्यावर स्कायविन इंटरनॅशनल स्कूलने खूप कन्सेप्च्युअल स्कूल चालू केलेली आहे. आणि भविष्यातलं विजन लक्षात घेऊन म्हणजे उदाहरणार्थ आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग, रोबोटिक्स, AI यांचा जमाना आहे. आणि ह्या जमान्यात अशा लेवलचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध नाहीत. मग शिक्षक नाहीत म्हणून मुलं शिकणार नाहीत का? तर स्कायविनने शिक्षक नसताना शिकायचं कसं हे शिकवून मुलांना हे सर्व विषय कसे शिकता येतील हे शिकवत आहेत. आणि आनंद वाटतो सांगायला आतापर्यंत इयत्ता 6वीच्या मुलांनी 56 पेटंट रजिस्टर्ड केलेले आहेत. आणि 56 पेटंट रजिस्टर करून ही शाळा खूप मोठं नाव करते. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्हाला शुभेच्छा आणि विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर